कळमेश्वरमध्ये फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून महिलेची आर्थिक फसवणूक. गट कर्जाच्या नावाखाली परस्पर उचलली रक्कम. बँकेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एक गरजू महिलेच्या नावावर परस्पर कर्ज उचलून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घोराडे येथे समोर आला आहे. भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्या एका कर्मचाऱ्याने हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार घोराड येथील रहिवासी श्रीमती सीमा तायवाडे यांनी जून 2024 मध्ये सुजल नरेंद्र सिंग सोलंकी नावाच्या कर्मचाऱ्याने गाठले. सोलंकी हा भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडमध्ये कार्यरत असून त्याने तायवाडे यांना गट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्ज प्रक्रियेसाठी त्याने महिलांचा अंगठा आणि कागदपत्रांवर सह्या घेतल्या व 3 दिवसानंतर रोख रक्कम देण्याचं आश्वासन दिले. मात्र त्यानंतर अनेक महिला उलटूनही महिलेला कर्ज मिळाले नाही. बँकेचा फोन आल्यावर फुटला घाम. काही दिवसांपूर्वी सीमा तायवाडे यांना बँकेतून कर्जाचे हप्ते भरवण्याबाबत फोन आला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या नावावर 34,820 रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून ते उचललेलेही गेल्याचं समजते. विशेष म्हणजे या कर्जाचे 17 हप्ते कोणीतरी परस्पर भरले देखील होते. सध्या दंड आणि व्याजासह थकबाकी 39,000 रुपयांवर पोहोचले आहे. आरोपीचा प्रताप आणि पीडितेची हतबलता. आपल्या नावाचा वापर करून सुजल सोलंकी याने ही रक्कम हडप केल्याचं पीडितेच्या लक्षात आले. योग्य प्रतिसाद मिळाला नाही. उलट आता बँकेकडून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे, असे सीमा तायवाडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. श्रीमती तायवाडे यांनी कळमेश्वर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात संबंधित कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करण्याची आणि दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच फसवणुकीद्वारे काढलेले हे खोटे कर्ज रद्द करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. फायनान्स कंपनीचे कर्मचारी ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा गरजू महिलांना कसे टार्गेट करता याचे हे एक जिवंत उदाहरण असून अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. आता यावर पोलीस काय पावले उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम. मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम. आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूज मध्ये. गरिबाचा अज्ञानाचा फायदा घेत हे फायनान्स कंपनीचे कर्मचारी कशा प्रकारे गट लोन देतो म्हणून फसवणूक करतात याचा एक धक्कादायक प्रकार आपल्या समोर आलेला आहे. आज आपण आलो आहोत कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे. आपल्यासोबत उपस्थित आहेत मुक्काम घोराडला राहत असणाऱ्या सीमा तायवाडे ताई. यांच्यासोबत असं काही घडलं की यांना काहीही कल्पना नव्हती. दिनांक 2024/6/14 ह्या तारखेला त्यांच्या खात्यातून त्यांचे खातं बनावट बनवून त्यांच्या खात्यातून रक्कम हडप करण्यात आलेली आहे. आपण त्यांच्याकडनं विचारून घेणार आहोत थोडक्यामध्ये. दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे असा की ज्या व्यक्तीने सुजल सोलंकी त्या भारत फायनान्स इन्क्लुजन करणारा कर्मचारी त्याच्यावर याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या केसेस लागलेल्या आहेत की ज्यांनी लोकांसोबत अशा प्रकारची गट लोन देतो म्हणून फसवणूक केलेली आहे. तशातल्याच ह्या महिला आहेत, यांच्यासोबत सुद्धा अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे. यांना आतापर्यंत माहिती नव्हतं की आपल्या नावाने कोणीतरी लोन उचललेलं आहे किंवा माझ्या नावाने लोन आहे. यांना आता काही दिवसा अगोदर इंडोसंड बँकमधून कॉल आलेला आहे की तुमच्या नावाने कर्ज आहे, तुम्ही आतापर्यंत भरलं का नाही. यांची विचारणा आहे की आतापर्यंत कर्ज आहे, काढलेलं आहे आणि मला माहिती नाही, मग मी भरू कसं, अशी त्यांची विचारणा आहे. जसे त्यांना माहीत झालं की माझ्या नावाने कर्ज आहे, त्या सरळ बँकमध्ये आल्या आणि तिथे विचारपूस केली तर त्यांनी तिथल्या BMनी दाखवली की तुमच्या नावानं 34,820 रुपयाचं कर्ज तुम्ही काढलेलं आहे. आणि दुसरी धक्कादायक बाब म्हणजे
ह्या कर्जाची परतफेड 17 इन्स्टॉलमेंट सुद्धा त्या सदर व्यक्तीने, अज्ञात व्यक्तीने भरलेल्या आहेत आणि यांना माहिती नाही आहे. आणि 17 इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर त्या इन्स्टॉलमेंट काही बॉन्ड झाल्या, त्याच्यानंतर ज्या काही इन्स्टॉलमेंट होत्या त्या बॉन्ड झाल्या. ह्या सर्व पेनल्टी मिळून एकूण 39 रक्कम अशी त्यांच्या ह्या कर्जाचा भाराचा डोंगर त्यांच्या डोक्यावर उभा आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या तोंडी की कशा प्रकारे त्यांच्यासोबत हे प्रकरण घडलेलं आहे. नमस्कार ताई, आपलं नाव सांगाल पूर्ण? सीमा तायवडे. कॅमेराकडे बघा. सीमा तायवडे राहणार कुठले आहे तुम्ही? घोराळडे. कधी तुमच्यासोबत हे जे प्रकरण आहे फसवणुकीचं, हे कधी झालं, कशा प्रकारे झालं, थोडं काय? ते आपलं काय म्हणतो बे, घाबरू नका, बिंदास बोला, असं नॉर्मल शांत होऊन बोला. 2024 मध्ये हा 24 मनीतले कुठल्या जागी बोलवलेलं होतं? नीत बोलवलं होतं. बामनी तिथं फॉर्म घेतले होते और मग ऑफिसले बोलवलं होतं और तिथं मग ऑफिसले बोलवून थंब घेतला होता और ते म्हणे तुम्ही दोन दिवसाच्या अंतर या बा, मग तुम्हाला लोन देतो. अच्छा, थंब आणि अंगठा, आधार हा. कार्ड घेतलं तुमचं? हा आधार कार्ड. आणि ते बोलले की तुम्ही 3 दिवसांनी या, तुम्हाला आम्ही गटलोन देतो. मग 3 दिवसांनी तुम्ही गेल्या, काही पाठपुरावा केला का? आम्ही गेलतो तर ते सर म्हणे मग अजून ये जा म्हणे. मग गेलो, त्यानं कॉलच नाही केला. मग अच्छा, कॉलच नाही. मग बघा, त्या सरांनी हे सर्व काही क्वारी बाकी आहे म्हणून यांचा आधार कार्ड, अंगठा आणि सिग्नेचर घेतली आणि यांना सांगितलं की तुम्ही 3 दिवसांनी परत या, तुम्हाला आम्ही कॅशच्या स्वरूपामध्ये लोन देणार आहोत. त्यानंतर ह्या घरी परत गेल्यानंतर 3 दिवसांनी यांना वाटलं की आता काही आपलं लोन सँक्शन झालेलं नाही आहे, म्हणून यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला नाही. पण परत 1 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर यांना त्या बँकेचा कॉल येतो की तुमच्या नावाने 34,820 रुपयाचं कर्ज हे दाखवत आहे, तुम्ही भरत का नाही. तर याचा तोडगा आज आम्ही कडमेश्वर पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार ॲप्लिकेशन दिलेली आहे. तर आपण बघूया की याचा तपास कडमेश्वर पोलीस हे कशा प्रकारे लावतात व या महिलाला कशा प्रकारे त्या कर्जाच्या परतफेडीपासून मुक्त करतात व समोर कोणाही सोबत अशा प्रकारचं फसवणूक फायनान्स कंपन्याकडून व्हायला नको पाहिजे, याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यायला पाहिजे. आज ह्या आहेत, उद्या तुम्ही असाल, म्हणून सर्व न भीता तुम्ही ह्या सर्व कर्मचारी आहेत किंवा कुठलीही तुम्ही लेवाणदेवाण पैशाची करत असता फायनान्स कंपन्याकडनं, न भीता तुम्ही व्हिडिओ काढा, फोटो काढा. भियायची काहीही गरज नाही आहे तुम्हाला आणि समोर सर्व परिस्थितीच्या समोर जा. तर आपण इथेच थांबूया. मी रुपेश मेश्राम, सिटी इंडिया न्यूज. ही आहे ती भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड इंडोसंड बँक. ह्या बँकेमध्ये यांच्या नावाने फायनान्स बँक आहे, तिथे कर्ज दाखवत आहे आणि यांचं म्हणणं आहे की जेव्हा मी पैसे उचलले नाही तर भरू कसं. तर मॅडम, तुम्ही इथे आल्या होत्या, काय तक्रार वगैरे केली तुम्ही? म्या म्हणलं की म्या उचललाच नाही तर मी भरू कसं बा. मी उचलती तर मी भरती, म्या उचललेच नाही तर मी भरू कायसाठी. म्या याच्यासाठी मी म्हणलं की मी भरत नाही बा, म्या उचललेच नाही तर भरतच नाही. तुमचं म्हणणं काय आहे, लोन कशा प्रकारे माफ झालं पाहिजे? मला लोन माफ झालं पाहिजे मायावाला. अच्छा, म्या उचललाच नाही तर मी भरू कायसाठी. ज्या कर्मचाऱ्याने तुमच्यासोबत अशी फसवणूक केली त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? मला तर त्याला कर्मचाऱ्यांनी सुजल सोलंकी नावाचा एक्स कर्मचारी आहे तो, आता त्यांनी अशा प्रकारचा फ्रॉड असंख्य महिलांसोबत या बँकद्वारे केलेला आहे. तर आणखी काही महिला अशा असतील की ज्यांच्यासोबत अशा प्रकारचा फ्रॉड झालेला असेल, त्यांनी घाबरून न जाता माझ्याशी संपर्क साधावा. मी सिटी इंडिया न्यूज क्राईम रिपोर्टर रुपेश युवराज मेश्राम. माझा दूरध्वनी क्रमांक आहे 7666692864. आता आपण जाणून घेणार आहोत
यांच्या हजबंडची प्रतिक्रिया काय आहे व कशा प्रकारे त्यांनी तोंडी तक्रार दिली बँकेमध्ये येऊन ते आपल्या थोड्यात सांगतील. सर, तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव? माझं नाव शुभम सिद्धार्थजी बावणे, मुक्काम घोराट, तहसील कडमेश्वर, जिल्हा नागपूर. मी याच्या पहिले यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुमचा अर्ज लागणार आहे, पण अर्ज लागणार आम्हाला असं वाटलं, आमच्या मनाला असं वाटलं की 2-4 दिवसांना ते देतो म्हणे. तर आम्ही 2-3 दिवसानंतर आलेलो होतो, इथे ऑफिसमध्ये आलो. त्यांनी सांगितलं की म्हणे तुमचा अर्ज बस 2-3 दिवसात अजून लागणार, तुम्हाला कॉल करणार, कॉल केल्याच्या नंतर तुम्ही इथे येणार. यांनी काही कॉल नाही केला. आम्हाला असं वाटलं की हे आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे बा, आम्ही कशाला मग ह्या गटाचं नाव निशाण सोडून दिलं की म्हटलं आपल्याला लोन देऊनच नाही राहिले तर कशाबद्दल जायचं 10 वेळा ऑफिसमध्ये. मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर 5-6 महिन्याच्या नंतर आम्हाला कॉल आलेला होता की म्हणे साहेब, म्हणे तिथल्या साहेब म्हणे की म्हणे तुमच्यावर म्हणे लोन आहे म्हणे, तुम्ही का बरं भरत म्हणे. आम्ही म्हटलं त्यांना की म्हटलं आम्ही ना लोन उचललेलंच नाही, तर आम्ही भरू कशाबद्दल, कशा पद्धतीने भरू. आम्ही म्हटलं तुमच्या ऑफिसमध्ये येतो, काय प्रोसेस आहे तर आम्हाला समजून सांगा म्हटलं. आम्ही आलो, इथे ऑफिसमध्ये आलो, त्या BM सरांसोबत बोललो. सर म्हटलं आम्ही कधी लोन उचललेलं नाही, पण हे तुमच्यावर लोन दाखवत आहे म्हणे. म्हटलं लोन कशाबद्दलचं दाखवत आहे, आम्ही लोन उचललेलंच नाही तर आम्ही परतफेड करणार कसे, काय बरं परतफेड करणार म्हटलं. त्यांनी आम्हाला टोल फ्री नंबर दिला, त्या टोल फ्री नंबरवर कॉल केलेला होता. कॉल केल्याच्या नंतर ते म्हणे आमचे कुठून तरी सर लोक येणार आहे म्हणे हेड ऑफिसमधून, ते तुमच्या घरी येणार म्हणे 2-3 दिवसानंतर, तिथून तुमच्या वाईफचं स्टेटमेंट घेणार म्हणे. स्टेटमेंट घेतल्याच्या नंतर म्हणे 3 ते 4 महिन्यात या 6 महिन्यात तुमचं ते बंद होऊन जाणार. आम्ही म्हटलं आम्हाला काही पुरावा पाहिजे त्या गोष्टीचा की बंद झालेलं आहे की नाही झालं आहे. ते म्हणे आपोआपच हे कटणार म्हणे. मग आता आज मला गरज होती पैशाची, मी दुसरीकडे अर्ज लावायला गेलो, तिथे आम्हाला स्टेटमेंटमध्ये दाखवत होतं की नाही तुमच्यावर तर ऑलरेडी लोन आहे. आम्ही ताबडतोब सुट्टी मारली, ड्युटीवर जाणार न गेलो आणि ऑफिसमध्ये आलो. इथे पुष्कळ वेळ बसलो. BM साहेब जागेवर हजर नव्हते. तिथले त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारतो की तुमच्या साहेबसोबत बोलायचं आहे. ते म्हणे की BM साहेब अर्ध्या 1 घंट्यानंतर येणार. कोणी म्हणते की थांबून जा, वेट करा. असं थांबता आम्हाला 2-2:30 वाजवले इथेच. मग त्यांच्यानंतर त्यांनी आले BM सर, त्यांनी टोल फ्री नंबर दिला, त्याच्यावर कॉल केलेला होता. ते म्हणे की त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणे टोल फ्रीवर तुम्ही म्हणजे तुमच्या वाईफसोबत बोलणं झालेलं आहे. लोन विषयी मला सांगा, तुमची काय प्रतिक्रिया? तुमच्या लोन विषयी कधीपर्यंत माफ झालं पाहिजे और कशाबद्दल तुम्हाला काय काय त्रास त्याचा सामना करावा लागत आहे? कर्ज तुमच्या बायकोच्या नावावर दाखवता येतं. आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे की आमचं हे कर्ज आम्ही उचललेलं नाही, आम्हाला माफ हवं, आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि आमच्यासोबत घडलं, आज आमच्यासोबत घडलं, उद्याला कोणासोबत नाही घडायला हवं, एवढीच आमची अपेक्षा आहे. बघा, ह्या गरीब कुटुंबाचं म्हणणं आहे की आज आमच्यासोबत, माझ्या बायकोसोबत अशा प्रकारची फायनान्स गटलोन फसवणूक झालेली आहे. अशी समोर कोणाही सोबत, कुठल्याही महिलासोबत व्हायला नाही पाहिजे. तरी तुम्ही सतर्क राहा. कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना फायनान्स कंपन्यांशी तुम्ही त्याचा व्हिडिओ फुटेज अवश्य घ्या. आणि जरी तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही मलासुद्धा येऊन भेटू शकता. माझा ऑफिसचा पत्ता आहे सावनेर कडमेश्वर रोड, ब्राह्मणी फाटा, प्रियंका मोबाईल शॉपीच्या बाजूला, 1st फ्लोअर, सिटी इंडिया न्यूज. धन्यवाद. तुमचं परिपूर्ण नाव? कुठल्या बँकेतून, कुठल्या बँकेचे BM आहात तुम्ही? मला सांगा, हे जे कस्टमर आहेत ते तुमच्याकडे कोणत्या तारखेला तक्रार घेऊन आले फसवणुकीची? माहीत नाही आता मला. तर एकदा मदत आली होती आणि आज माझ्या अगोदरची केस आहे तेव्हा मी होतो नाही. पण मला सांगा, यांनी तुमच्याकडे लेखी तक्रार दिली का फसवणुकीची? नाही. मग तोंडी दिली? काय म्हटलं? तोंडी तक्रार दिली? नाही. मदत आली होती ती तेव्हा ऑलरेडी त्यांची तक्रार दिली आहे म्हणते. तुम्हाला तक्रार दिली का त्यांनी का आमच्यासोबत अशा प्रकारचा फ्रॉड झाला म्हणून आम्ही पैसे उचलले नाही तरी आमच्यावर लोन कसं दाखवत आहे? तुम्हाला सांगितलं का त्यांनी, हे सांगा. मला तर आता सांगून राहिले ना, एकदम मदत आली होती. हो तर मदत आली होती, त्याच्या पहिले तुमचं ऑलरेडी झाला म्हणते ना. अरे हो तर आले तेव्हा सांगितलं असं नाही, MHL केला असं. मग वरच्या हेड ऑफिसला तुम्ही तक्रार दिली का यांच्यासोबत अशा प्रकारची फसवणूक झाली म्हणून? त्यांनीच दिली आहे ना. तुम्ही तुमच्या रेफरन्सने दिली आहे का तुमच्याकडे कस्टमर? मला माहीतच नाही ना, आम्ही होतोच नाही तेव्हा, तर आम्ही कसं देणार?
तुम्हाला यांनी तक्रार नाही दिली, सांगितलं नाही? ते आले तेव्हा एमएचएलचं ते ऑडिट डिपार्टमेंटचं काम आहे. हो. म्हणजे मी अगोदर यायच्या अगोदरच त्यांची हे झालं वाटते, फॉल्ट झाला आहे ना तुमचा, माझ्या अगोदर यायच्या अगोदर. तुम्ही आले तेव्हा होते, 2024ची गोष्ट आहे ते. पण मला सांगा, यांनी जेव्हा तुम्हाला तक्रार दिली तेव्हा तुम्ही समोर रेफरन्स दिला का यांचा? तेव्हा मदत आली होती एवढं मला माहिती आहे. एमएचएलला कॉल केला तुम्ही, नंतर ऑडिटर तुमच्या घरी आले, ठीक आहे. नंतर तुमचा आता राईटअप झाला नाही तर तुम्ही कॉल करून विचारता एमएचएल, ठीक आहे. मग यांचं समाधान होऊ शकते का? हो हो. की बस तुम्हाला 2-3 कस्टमर बघा की बरं देतो बा आपण 2-3 वर्षापासून हा असा फ्रॉड काम चालू आहे ह्या गटाचं की पुष्कळ सारं फ्रॉड काम चालू आहे. कारण की आपण जेव्हा आलो यांना म्हटलं, फर्स्ट टाईम होता आमचा, की म्हणत होते की तुमचा थंब द्या, 2-3 कस्टमर पाहून बघा, मग आम्ही तुम्हाला लोन देतो. आम्ही 2-3 कस्टमर बघितलेले होते. मग त्याच्यानंतर म्हणे की नाही बा म्हणे तुमचं काम होऊन राहिलं म्हणे, बस उद्याला या परवाला या. पण तरी पण ते काम काही झालेलं नव्हतं. मग आपण दुष्काळजीपणा केली. कॉल आला तेव्हा? हां, बँकेतून आणि इथून यांच्या डिपार्टमेंटमधून कॉल आलेला होता की तुम्ही किस्त का बरं नाही भरत. हो. आम्ही म्हटलं आम्ही उचललेलाच नाही तर का बरं भरणार आहे. सर हा. नाही, लोन नाही घेतला होता. हा 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 सोलंकी. हा हा. नाही बदलत नाही आमची, उचललेच नाही ना आम्ही ना, त्यानं दिलेच नाही. हो. आम्ही स्टेटमेंट कसं बदलू? हो हो मेंबर हो हो हो. आम्ही आता ते केवळ अच्छा बरं, मी क्रायसिसवाले सर आहे ना केवळ सर, त्यांना लावला होता. त्यांना ग्राहक आय डी पाठवली, तर एकदा कन्फर्म करून देतो सर कसं आहे तर. सीमा तायवाडे. मग आम्ही का फ्रॉडमध्ये दाखवावं का? ठीक आहे सर. हॅलो. कडमेश्वर घोडात. हो, वार्ड नंबर हो, वार्ड नंबर 3. मीटिंग आम्ही ना उचललीच नाही सर. तर मीटिंग कुठून, आम्हाला माहीतच नाही ना मीटिंगचं. सर नमस्कार. सर मैं उनके हस्बंड बात कर रहा. हां हां. सर मी काय म्हणतो, हे तक्रार मी कधीची तक्रार केली आहे. आणि कारण की ते कसं MP ची आहे, तिला तेवढं मराठीमध्ये तेवढं काही कळत नाही. तक्रार माझी वाईफ आणि मी दोनही सोबतच होतो जेव्हा आम्ही तक्रार दिली. हां कसं? हां सोबत होतो. हो तक्रार लिहून दिली ना. सरांचं नाव आम्हाला खुदला नव्हतं मालूम, कारण की त्या सरांचं नाव सुद्धा आम्हाला नव्हतं. हां मग बात. सर एक्सक्यूज मी पहिले एक. हां सांगा सांगा.
नाही 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 सर, नाही नाही नाही, हे तक्रार दिलीच नाही. पहिली गोष्ट की ताईला पैसे कमी दिले. ब्रांच मध्ये बोलतो ना सर, आम्ही ब्रांच मध्ये बोलतो ना. सर सर बोलत- कन्नैजर कुठून बोलत आहे म्हणा सर तुम्ही? कुठून बोलत आहे तुम्ही? हैदराबादच्या हेड ऑफिस. कोणती बँक? सर 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 नाही 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 सर, याच्या पहिले आम्ही ना जे स्टेटमेंट दिली होती इथे, ते तुमचे हेड मॅनेजर आहे ना इथले, त्यांच्यासोबत बी आम्ही सोबत खूप फेस टू फेस बात केलेली होती की सर आम्ही तक्रार बदलवायची काही बाजू नाही ना, जे होतं तेच सांगणार आहे ना, आम्ही तक्रार कशाला बदलवणार. कुठल्या बँकेतून बोलत आहे? आम्ही स्टेटमेंट कसं बदलवणार सर? स्टेटमेंट कसं बदलवणार? तुम्ही म्हणता की स्टेटमेंट बदलवा, आम्ही कसं स्टेटमेंट बदलवणार? पण घेतले सर सर नहीं सर 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 आप 1 मिनट इनको बताओ कि हमने लोन लिया क्या नहीं लिया, तो ये बोलते कि लोन लिया करके. सर हेलो, वो बोल रहे कि हमको लोन लिया करके हमने लोन बोलत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का 2-3 वर्ष अगोदर त्यांनी अर्ज लावला त्या स्टाफनी, आणि पण विड्रॉल बहुतेक त्यांनी केलाच नाही, पैसे दिलेच नाही वाटते त्यांच्या, असं त्यांचं स्टेटमेंट. आणि ते बहुतेक ते ऑडिट पण झालं वाटतं त्यांचं. तो आपला भारत फायनान्सचा होता ना, हो.